तर चला मित्रांनो, पाहू शकता आम्ही सर्वजण रेडी झालेलो आहे। काल संध्याकाळी काल दुपारीच म्हणजे तसं ताई आम्ही तिकडे यायला गेलो होतो आपण पॅगोड्याला, त्याच्यानंतर रात्री खूप लेट ताईच्या घरी आलेलो आहे। तर चला आता निघलेलो आहेत आम्ही सर्वजण। यानी ताई पाहू शकता, भाऊजी पाहू शकता, या ठिकाणी आई पाठीमागे प्रियाताई श्लोक खाली खेळत आहे। तर आपण चाललेलो आहे गेट ऑफ इंडियाला, ताज हॉटेलच्या तिकडे चाललेलो आहे। तर चला आपण बाकीचं सर्व काही तुम्हाला पुढे मी कंटिन्यू ब्लॉग मध्ये आपण करूयात। तर चला पहिल्यांदा निघूयात आपण। तर चला, श्लोक खाली फ्रेंड सोबत खेळत आहे। ताईच्या घरासमोर बिल्डिंग किती मोठी आहे पाहू शकता। तर चला आता ऑटो पकडूया आणि स्टेशनला जाऊयात आपण। तर चला निघलेलो आहोत, पाहू शकता तुम्ही, आपण ऑटोमध्ये बसलेलो आहोत, स्टेशनला जाऊयात। तर आपण पोहोचलेलो आहोत स्टेशनला। चला तिकीट काढूया या ठिकाणाहून। तर पाहू शकता आपण तिकीट पण काढलेलं आहे, निघूयात आता। चला ट्रेन आलेली, पटकन बसून घेऊया। तर ट्रेन मध्ये आपण बसलेलो आहोत, पाहू शकता तुम्ही। तर चला आता उतरलेलो आपण चर्च गेटला। श्लोकला आईस्क्रीम घेतली, श्लोकला आईस्क्रीम खायची होती। तर चला आता आपण बस पकडूयात। तर बस आलेली आहे, बसमध्ये बसूयात। प्रियाताईला आणि ताईला दोघींना थोडी शॉपिंग करायची होती, तर पाहू शकता ते शॉपिंग करत आहेत। तर चला आता फायनली आपण जाऊयात गेट ऑफ इंडियाला, ताज हॉटेलच्या तिकडे। तर चला आता या ठिकाणून आपल्याला पलीकडे जायचंय, म्हणजे गेट ऑफ इंडियाला। तर पाहू शकता आपण फायनली पोहोचलो आहोत। तर समोर व्ह्यू किती छान आहे, पाहू शकता। खूप गर्दी आहे या ठिकाणी आणि गरमी खूप आहे, ऊन पण खूप आहे। समुद्र पाहू शकता, समुद्रामध्ये सर्वत्र बोटच दिसत आहेत। पाहू शकता किती छान व्ह्यू आहे या ठिकाणी। थोडेसे आम्ही रील्स आणि फोटो काढलेत। समुद्रामधला व्ह्यू पाहू शकता तुम्ही, पाहू शकता आपली आई पण तुम्ही, आणि भाऊजी तर एकदम साऊथ हिरो टाईपच दिसत आहेत। तर चला आता आपण ताज हॉटेलकडे चाललेलो आहोत आता। तर पाहू शकता ताज हॉटेलच्या इकडचा व्ह्यू तुम्ही किती छान आहे, छान असा व्ह्यू आहे। तर चला या ठिकाणून पण आपण निघलेलो आहोत आता। आपण जाणार आहोत मरीन ड्राईव्हला। तर हे कुलबा पोलीस स्टेशन पाहू शकता तुम्ही, ताज हॉटेलच्या अंडर मध्ये येतं या साईडला। तर चला आता आपली बस आलेली आहे, जाऊयात। तर चला फायनली आपण मरीन ड्राईव्हला पोहोचलेलो आहोत, पाहू शकता या ठिकाणी। मरीन ड्राईव्ह हे मुंबई मधलं सर्वात फेमस पॉइंट आहे, पाहू शकता तुम्ही इकडं। आणि गरमी खूप आहे मित्रांनो, मुंबईमध्ये गरमी खूप आहे ना, त्यामुळे फिरण्याची मजा जास्त येत नाहीये। पण चला तरी आपण खूप सारे रील्स बनवले, फोटो शूट केलेला आहे या ठिकाणी, आपण फोटो पण काढलेले आहेत। तर चला या ठिकाणून निघूयात आता। गरमी खूप असल्यामुळे काही थांबण्याची इच्छा नाही होते। तर आपल्या समोर जायचंय रस्ता क्रॉस करून। तर आपण चर्च गेट पाशी आलेलो आहोत आता। या ठिकाणून आपण ट्रेन पकडून ताईच्या इकडे जाऊया। तर चला ट्रेन मध्ये बसूयात मित्रांनो। ट्रेन मध्ये बसलोय तर जरा बरं वाटतंय। तर चला मित्रांनो, आज फिरून आपण पोहोचलेलो आहोत, आता घरी पोहोचलो आहे ताईच्या। आता ताईने चिकन बनवलेलं आहे, जेवण करून निघतो आता। आज निघणार आहे मी, आई ते थांबणार आहे, तर मी निघणार आहे। तर चला जेवण करून भेटूया। तर हे पहा तुम्ही मित्रांनो, चिकन ताईने बनवलेलं आहे, माझ्या आवडतीचं, एकदम छान असं। मला आवडतं त्यासाठी आई ताईने चिकन बनवलंय। चल ताई येऊ का? चल। तर चला ऑटो पकडली आपण, आता जाऊयात। तर चला मला जाण्यासाठी ट्रॅव्हल्स पण आलेली आहे, तर मी जातो यामध्ये। चल श्लोकी बाय। हो हो चल, बाय 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 बाय। तर चला मित्रांनो, मुंबईला फिरून खूप मजा आली, खूप छान वाटलं आता या ठिकाणी पण। नेक्स्ट टाइम पुन्हा येऊ कधीतरी, पण गरमी खूप असल्यामुळे तुम्हाला जास्त काही गोष्टी दाखवता नाही आल्या मला। जेवढं दाखवता आलं मी तेवढं तुम्हाला दाखवलेलं। चला हा ब्लॉग मी आपला या ठिकाणीच एंड करतो। जर आवडला असेल तर की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।